दरम्यान शिंदे गटातनं उमेदवारी न मिळालेल्या श्रीनिवास वनगा यांचं नाराजी सत्र अद्यापही सुरूच आहे। श्रीनिवास वनगा 36 तासानंतर घरी परतले होते, ते आता पुन्हा गायब झालेले आहेत। श्रीनिवास वनगा यांचे दोन्ही मोबाईल फोन सोमवारी संध्याकाळपासून नॉट रिचेबल होते। 36 तास उलटून गेल्यानंतर त्यांनी कुटुंबियांना फोन करून आपण सुखरूप असल्याचं सांगितलं आणि नंतर ते आपल्या पालघरमधल्या घरी सुद्धा आले होते। घरी आल्यानंतर त्यांनी काही वेळ कुटुंबियांशी बातचीत केली आणि मग पुन्हा कुटुंबियांना सांगून ते घराबाहेर पडले। आता उमेदवारी अर्ज भरण्याची मुदत संपल्यामुळे श्रीनिवास वनगा ही निवडणूक लढणार नाहीयेत। मात्र निवडणुकीनंतर श्रीनिवास वनगा कुणाला समर्थन देणार बघणं महत्त्वाचं आहे। या संदर्भातले अधिकचे अपडेट्स घेऊया। मनोज सातवी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत जोडले गेले। मनोज, वनगा नेमके कुठे आहेत? ते सकाळी घरी देखील आलेले असं कळलं होतं, काय अपडेट्स आहेत? सौरभ, नक्कीच श्रीनिवास वनगा हे सोमवारी संध्याकाळी 6 वाजल्यापासून घराबाहेर पडले होते आणि त्यांचे दोन्ही मोबाईल आहेत ते त्यांनी बंद करून ठेवले होते। त्यामुळे कुटुंबियांमध्ये चिंतेचं वातावरण होतं। मात्र काल संध्याकाळपासून जे त्यांचे कुटुंबीय आहेत त्यांच्यामध्ये साधारण जे वातावरण असतं ते अतिशय नॉर्मल बघायला मिळालं। काल रात्री उशिरा त्यांनी फोन केला होता आणि पहाटे 3 वाजता श्रीनिवास वनगा हे त्यांच्या तलासरी तालुक्यातल्या कवाडा या गावातील त्यांच्या घरी गेले आणि कुटुंबियांची भेट घेतली। काही मिनिटं ते घरी थांबले देखील। त्यांची पत्नी सुमन आणि त्यांचे आई यांच्याशी ते बोलले देखील की मला अजून काही वेळ तरी मला शांततेची आवश्यकता आहे, मी सुखरूप आहे आणि असा विश्वास त्यांना दिला आणि मला बरं वाटल्यानंतर मी पुन्हा घरी येईन असं सांगून श्रीनिवास वनगा हे पुन्हा अज्ञातवासातच गेले आहेत असं म्हणायला हरकत नाही। एकंदरीत पालघरमध्ये ह्या नाट्यमय घडामोडी बघताना आपल्याला असं म्हणता येईल की श्रीनिवास वनगांनी जेव्हा त्यांचा तो प्रसारमाध्यमांशी बोलताना ते रडू कोसळलं आणि त्यानंतर त्यांनी ज्या भावना व्यक्त केल्या त्यामुळं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये अतिशय घालमेलीचं वातावरण झालं आणि एका आमदाराला अशा पद्धतीने तिकीट डावलणं, कारण जे आमदार 40 आमदार ज्या बंडामध्ये सहभागी होते त्या सर्वांचं पुनर्वसन केलं जाईल अशा प्रकारचं आश्वासन एकनाथ शिंदे यांनी सर्व आमदारांना दिले होतं। मात्र 40 पैकी 39 आमदारांना तिकीटं दिली आणि फक्त केवळ पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा की ज्यांच्या मुलाच्या वाढदिवसाचं निमित्त करून एकनाथ शिंदे हे मुंबईतून बाहेर निघालेले होते आणि त्यानंतर एवढं असून देखील मलाच का डावललं हा प्रश्न श्रीनिवास वनगा यांना सतावत होता आणि या शेवटची आशा जी सोमवारी त्यांना वाटलेलं की अगदी शेवटची डहाणू विधानसभेमधून पालघरमधून डावलल्यानंतर त्यांना डहाणूमधून तरी उमेदवारी मिळेल आणि ती आशा देखील मावळल्यानंतर श्रीनिवास वनगा प्रसारमाध्यमांसोबत बोलताना अतिशय कोसळून गेले होते, खूप दुखावले होते आणि मुख्यमंत्र्यांविषयी त्यांनी अतिशय गंभीर असे आरोप केले की मुख्यमंत्र्यांनी एकनाथ शिंदेंनी आम्हाला फसवलं आणि उद्धव ठाकरे हे देव माणूस आहेत। ही जी प्रतिक्रिया आहे या प्रतिक्रियेनंतर महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी खळबळ माजली। या एकनाथ शिंदे यांच्या या भूमिकेनंतर त्वरित उद्धव ठाकरे यांनी याची दखल घेतली आणि शिवसैनिकांना त्या श्रीनिवास वनगा यांच्या घरी पाठवलं आणि त्यांची विचारपूस करायला सांगितली। मात्र तोपर्यंत श्रीनिवास वनगा हे गायब झालेले होते। ते रात्री पहाटे म्हणजे 3 वाजता घरी आले आणि त्यांनी कुटुंबियांना सांगितलं की मी सुखरूप आहे। एकंदरीत या राजकीय नाट्य बघता पालघरमध्ये आता पुढची दिशा, कारण आज उमेदवारी हेच खरं आहे, कारण मनोज नेमकं आता तर त्यांना कारण उमेदवारी मिळणारच नाही, पण ह्याच्यानंतर ते काय भूमिका घेतात बघणं महत्त्वाचं ठरणारच आहे। त्याचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ। मनोज, तुर्तास धन्यवाद।